संगमनेर तालुक्याच्या पठार भागात महाराष्ट्र प्राधिकरण जीवन प्राधिकरणद्वारे जलजीवन मिशन योजनेसाठी ठेवलेल्या पाईपांच्या चोरीचा डाव स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे उधळून लावला। स्थानिक नागरिकांनी आयशर टेम्पो व चालकाला पकडत घारगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे। जवळे बाळेश्वर व 10 गावांसाठी जलजीवन योजनेच्या माध्यमातून पिंपळगाव खांड धरणातून पाणी पुरवठा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाईप आलेले असून विविध ठिकाणी ते पाईप ठेवण्यात आले आहेत। तर काही पाईप करजुले पठार, डोळासने, सारोळे पठार आदी गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी वरोडी पठार येथे ठेवण्यात आले आहे। मात्र मंगळवारी रात्री कुणीतरी अज्ञात इसम आयशर टेम्पोत पाईप भरत होते। ही गोष्ट बाजूला राहणाऱ्या नागरिकांच्या लक्षात आली। त्यांनी संबंधित ठेकेदार व इतर नागरिकांना ही माहिती दिली। चोरट्यांनी काही स्थानिक त्या ठिकाणी येत असल्याचे पाहून अंधाराचा फायदा घेऊन धूम ठोकली व चालकही टेम्पो घेऊन पळाला। मात्र नागरिकांनी वरोडी फाट्यावर टेम्पो अडवत चालक तसेच टेम्पो ताब्यात घेतला असल्याची माहिती सावरगाव घुले गावचे सरपंच नामदेव घुले यांनी दिली। मी नामदेव घुले, आमच्या पठार भागामध्ये जवळा बाळेश्वर 10 गावे हे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पिंपळगाव खांडवरून पाईपलाईन चालू आहे आणि ती पाईपलाईन चालू असताना काही पाईप वरुडी पठारच्या आपण तिथे गेल्यानंतर उंच माथ्यावर तिथे DI पाईप टाकलेले आहे। हे DI पाईप हे 150 mm आहेत आणि ते इकडे करजुले पठार, डोळासने, सारोळे पठार इकडे काम पुढे चालू होणार होतं। त्याच्यामुळं एक डेपो मारलेला होता। परंतु काल रात्री 12-12:15च्या दरम्यान कोणीतरी अज्ञात इसमांनी रात्रीच्या वेळी हे पाईप भरण्याचं काम एका आयशर गाडीमध्ये चालू होतं आणि तिथं जवळच राहणाऱ्या ज्या वरुडी पठारच्या व्यक्ती आहेत त्यांना तिथे पाईपचा आवाज आल्यामुळं त्यांना संशय आला आणि रात्री त्यांनी संबंधित ठेकेदाराला, कॉन्ट्रॅक्टरला फोन केला का तुम्ही हे पाईप घेऊन जाण्यासाठी इतर कुणाला सांगितलेलं आहे का? तर त्या ठेकेदारांनी सांगितलं आम्ही काय कुणाला सांगितलेलं नाही पाईप घेऊन जाण्यासाठी। मग आणखीन संशय बळावला आणि मग संबंधित स्थानिक लोकांनी आणि आमच्या जी समिती आहे जवळा बाळेश्वर 10 गावे पाणी पुरवठ्याची समिती आहे त्या समितीतले संदीप भागवत यांच्याशी संपर्क करण्यात आला आणि संदीप भागवतनी बाकीच्या गुंजळवाडी पठार येथील काही तरुणांना सांगितलं आणि हायवेजवळ हा रस्ता तिथे अडवण्यात आला। आडव्या गाड्या लावल्या तिथे आणि ही गाडी जी पाईप चोरी घेऊन जाणारी जी गाडी आहे तिथे अडवण्यात आली आणि अडवल्यानंतर मग पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्यात आला आणि नंतर मग ही चोरीची जे पाईप घेऊन जाणारी गाडी ती पोलीस स्टेशनला रात्री आणण्यात आली आहे। बाकी इतर सर्व कार्यवाही पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचं काम चालू आहे। पाईपाची चोरी होत असताना अचानक जाग आली आणि बॅटरी लावून बघितल्यानंतर चोरट्यांनी तेथून धूम ठोकली। मात्र इतरांना ही माहिती दिल्यानंतर संबंधित टेम्पो व चालकाला ताब्यात घेत पोलिसांना याबाबतची माहिती देऊन त्यांच्या ताब्यात देण्यात आले। पठार भागात जागजागी या पाईपांचे ढिगारे पडलेले आहेत। रात्री एवढी मोठी चोरी सुरू होती मात्र आमच्या लक्षात आल्याने ती टळली। पठार भागात मोठ्या प्रमाणात पडून असलेल्या पाईपच्या ढिगाऱ्यांमधून अजूनही काही पाईप चोरीस गेले आहेत का, यात अजून कोणी दोषी आहेत का याची चौकशी होऊन कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी बाळेश्वर देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष रंगनाथ फटांगरे यांनी केली आहे। मी रंगनाथ फटांगरे, बाळेश्वर देवस्थानचा उपाध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ता। काल रात्री 12-12:15च्या सुमारास माझ्या घरासमोर असणाऱ्या पटांगणामध्ये जलजीवन मिशनचे काही पाईप 300-400 पाईप पडलेले आहेत। ते पाईप गाडीमध्ये भरताना माझ्या लक्षात आलं। बॅटरी चमकवल्यानंतर बॅटरी चालू केल्यानंतर ती गाडी ड्रायव्हर पळून घेऊन गेला। तिथे 7 माणसं त्याच्यामध्ये पाईप भरत होते। ड्रायव्हर एकटाच गाडी घेऊन पळाला। मी कार्यकर्त्यांना फोन करून वरुडी फाट्यावरती गाडी अडवली आणि सध्या गाडी आणि तो ड्रायव्हर पोलिसांच्या ताब्यात आहे। माझ्या या निमित्ताने असं शासनाला असं म्हणणं आहे की गेल्या 3-4 वर्षापासून जलजीवन मिशनची कामं पठारामध्ये चालू आहे। पिंपळगाव खांड येथून पठार भागातील 9-10 गावांसाठी पिण्याच्या पाण्याची योजना योजनेचं काम चालू असून रानोमाळ मोठमोठी पाईपाचे ढिगारे पडलेले आहेत। आता ही जी रात्री घटना घडली ही
माझ्या लक्षात आल्यानंतर मी पोलिसांना फोन केला, संबंधित अधिकाऱ्यांना, ठेकेदाराला फोन केला. माझं म्हणणं असं आहे की जर ही एवढी मोठी चोरी रस्त्यावर होऊ शकते, याच्यामध्ये माझा स्पष्ट आरोप आहे, याच्यामध्ये अधिकारी सामील असावे. यापुढे जाऊन मी असं म्हणेन की पठार भागात वेगवेगळ्या ठिकाणी पाईप पडलेले, यापूर्वी काही चोऱ्या झाल्यात का याची चौकशी होणे गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्याची जबाबदारी निश्चित करून संबंधित जो कोणी असेल त्याच्यावर कारवाई व्हावी अशी मी विनंती करतो. तर घारगाव पोलिसांना ही माहिती समजतात घारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार नारायण ढोकरे, कॉन्स्टेबल महादेव हांडे, सतीश बिडगर, दत्तू चौधरी, चालक ज्ञानेश्वर आंधळे आदींनी धाव घेत चालक इर्शाद अली शेरखान राहणार सिलाकडी, तालुका दौंड, जिल्हा फरीदाबाद, राज्य हरियाणा तसेच टेम्पो क्रमांक HR 38A7184, तर यात 4,50,000 रुपये किमतीचे 40 पाईप ताब्यात घेतले असून या प्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू होते.